शेतकरी मित्रांनो, आपल्या शेती प्रधान देशात लहान किंवा मध्यम शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांच्या शेतमालास योग्य दर मिळावा, शेतमाल प्रक्रिया उद्योग वाढावेत, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी संघटित होऊन एकत्रित आणि प्रक्रियायुक्त शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून द्यावी आणि शेती फायदेशीर व्हावी, यासाठी राज्यात नाबार्ड, SFAC म्हणजेच लहान शेतकऱ्यांचे व्यापारी संघ किंवा काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केलेली आहे। या शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाचा भाव बाजार भावापेक्षा जास्त मिळू लागलाय। त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून दर्जेदार बियाण्यांचं उत्पन्न आणि त्यांची विक्री करून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ लागलाय। आपल्या शेतीमालावर आधारित उद्योग या कंपनीच्या माध्यमातून सुरू करता येऊ शकतात, जेणेकरून आपला शेतकरी बांधव संघटित होईल आणि त्याच्या शेतीमालाला योग्य तो भाव मिळेल आणि बळीराजा स्वयंसिद्ध होऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम देखील होईल। याच उद्देशानं जळगाव जिल्ह्यातही शेतकरी उत्पादक कंपन्यांचं कार्य सुरू आहे आणि त्यातून अनेक यशोगाथाही घडतायत। चला तर मग बघूयात याविषयीची ही यशोगाथा। जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरालगत असलेली ही पद्मालय फार्मर प्रोड्युसर कंपनी ISO मानांकन प्राप्त असणाऱ्या या शेतकरी उत्पादक कंपनीत तब्बल 1300 सभासद कार्यरत आहेत। सुमारे 5 कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च झाला असून शासनातर्फे या कंपनीला 50 लाख रुपये अनुदान स्वरूपात प्राप्त झाले आहेत। गेल्या आर्थिक वर्षात 25,000 क्विंटल शेतमाल शेतकरी सभासदांकडून या कंपनीद्वारे खरेदी करण्यात आला आहे। माल खरेदी करताना सभासदांना बाजार भावापेक्षा 25% जास्त भाव या कंपनीमार्फत देण्यात आला आहे। या शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे भव्य असा बियाणे प्रक्रिया प्लांट उभारण्यात आला आहे। या बियाणे प्रक्रिया प्लांटमध्ये दर्जेदार बियाणांची निर्मिती केली जाते। या बियाणांचं ग्रेडिंग करून पॅकिंग केलं जातं आणि त्याचं वितरण राज्यभर केलं जातं। सामाजिक जाणीवेतून या कंपनीद्वारे आपल्या भागात झालेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाही बियाणं मोफत पुरवली जातात। तसंच त्यांच्या शेतमालाला बाजारभावापेक्षा 25% जास्त भाव देऊन खरेदी देखील केली जाते। दर्जेदार बियाणांसोबतच या शेतकरी उत्पादक कंपनीनं आता स्वतःचं पद्मालय आटा या नावानं पीठ उत्पादन सुरू केलं आहे। यासाठी अद्ययावत अशी मशिनरी यंत्रणा उभारण्यात आली आहे। या प्रकल्पात संपूर्ण हायजीन आणि शास्त्रोक्त पद्धतीनं धान्यापासून पिठाची निर्मिती केली जात आहे। मागणीनुसार पॅकेजिंग करून विक्रीसाठी हे पीठ बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात येतं। या पद्मालय आटा उत्पादनालाही संपूर्ण राज्यात मागणी आहे। फार्मर प्रोड्युसर संकल्पना जी आहे ती खूप फायदेशीर आहे, कारण की एकटा शेतकरी काही करू शकत नाही, सर्व मिळून शेतकरी करू शकतात आणि सर्व मिळाल्यानंतर जो असतो आर्थिक तो वाटला जातो बोजा आणि त्याच्यानंतर बँक पण त्यासाठी तयार होऊन जाते। या सर्व गोष्टी ह्या संघटित होण्यासाठी खूप महत्त्वाचं, संघटित झाल्यानंतरच ही गोष्ट शक्य आहे, एकट्याने शक्य नाही। कंपनी ॲक्ट 2013 मध्ये शेतकरी उत्पादन कंपनीची एक संकल्पना मांडण्यात आली होती। या कंपनीमध्ये शेतकरी एकत्र येऊन आपल्या उत्पादनासाठी आणि विक्रीसाठी एकत्र येऊन आपली एक या कंपनीचं स्थापन करत आहे। याच्यामध्ये भरपूर फायदा आहे। शेतकरीला जो कामगार मिळत नाही, शेतकरी एकमेकांना मदत करून या ठिकाणी काम करू शकतात। त्याबरोबर यदि शेतकरीला त्या माल विकण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन या यातायातची गरज असेल, त्याच्यासाठी एकत्र येऊन ते गाडी घेऊ शकतात। त्याच्यामुळे सर्व शेतकरीला याच्यामध्ये बचत होतो। तसंच यदि त्याला निर्यात करायचे असेल या एक्सपोर्ट करायचे असेल, त्याच्यासाठी या कंपनीच्या माध्यमातून त्यांना लायसन्स घेता येतो। फ्युचर्स मार्केट NCDS सारखा बाजारात त्याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी या कंपनीच्या माध्यमातून आपण रजिस्टर करू शकतो। ज्या तांत्रिक मनुष्यबळ एक शेतकरीला लागत असेल, त्याच्यामध्ये अभियांत्रिकी मनुष्यबळ, इरिगेशन बघायला या त्याबरोबर मॅनेजमेंटचं मनुष्यबळ, आपली व्यवस्थित प्लॅनिंग आणि आर्थिक गोष्टीचे नियोजन करायला त्या सगळे मनुष्यबळ या कंपनीला घेता येतो। यासारख्या कंपनी मागच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रभरात आणि देशभरात शेतकरीच्या उत्पन्न वाढीसाठी फार मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून आत्मा
या यंत्रणाच्या माध्यमातून यासारखी कंपनीच्या स्थापना जळगाव जिल्ह्याच्या शेतकरीसाठी करण्यात येत आहे. मी सर्व जळगाव जिल्ह्याचे शेतकरीला विनंती करेल की आपण यासारख्या कंपनीची स्थापना करावा आणि राज्य आणि केंद्र सरकारचे विभिन्न योजनांचा लाभ घ्यावा. या कंपनीच्या माध्यमातून आपली उत्पन्न वाढीसाठी आपल्याला कायमस्वरूपी काम करता येतो. नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी आपल्याला शेतीमुळे आपला विकास वाढवता येतो आणि आपले परिवाराला श्रीमंत करता येतो. राज्यातील कृषी क्षेत्रात अल्पभूधारक आणि लहान शेतकरी वर्गाला शाश्वत उत्पन्नाचा मार्ग निर्माण करणं, त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावणं या उद्देशानं शासनानं शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना राज्यातील शेतकऱ्यांमध्ये रुजवली. आज या योजनेची उपयुक्तता बघता जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन या योजनेचा लाभ घेणं गरजेचं आहे. कारण भविष्यात ही संकल्पना शाश्वत यशाचा खरा मार्ग ठरणार आहे. नमस्कार.